जय आदिशक्ती आदेश. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं मी सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ खरंच सिक्रेट आहे, महत्वाचा आहे आणि माहितीपूर्ण आहे. तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छिते की व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याची दैवी सेवा करा, जेणेकरून मी अशीच नवनवीन माहिती किंवा जे काही महत्त्वाचे माझ्या गुरुज्ञानानुसार विषय असतील ते तुमच्यासमोर मांडत जाईल. पहा, विषय जेव्हा आपला ज्ञानमाळ, दीक्षा आणि आपल्याकडील शक्तींचा येतो किंवा संचाराचा येतो किंवा ती लयाला जाणे किंवा लुप्त होणे किंवा वाढणे याचा येतो, त्यावेळेस खूप सारे अशा प्रश्न किंवा शंका घेऊन येणारी माणसं असतात किंवा अशी बरेच प्रश्न बऱ्याच व्यक्तींना पडलेली आहे की ताई, आमच्या शक्त्या काही दिवसांनी कमी झालेल्या आहेत, निघून जातात. थोडक्यात सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानमाळीनंतर किंवा दीक्षेनंतर आमच्याकडील शक्त्या खूप कमी झालेल्या आहे, त्याचा प्रभाव किंवा जे आधी होत होतं ते आता होत नाही. याचं सगळ्यात मोठं सिक्रेट किंवा सगळ्यात मोठं राज मी आज तुमच्या समोर खोलणार आहे. मी जे अनुभवलं आहे, मी जो अनुभव घेतलेला आहे माझ्या जीवनात या शक्तीविषयी वाढताना काय असतील ते, तर मी ते तुमच्या समोर आज मांडणार आहे. पहा, मी यापूर्वीही या विषयावर बोललेली असेल, पण तरीही आज नव्याने काही गोष्टी सांगणार आहे. जेव्हा आपल्याला संचार येतो तेव्हा आपण ना जमिनीवर ना आकाशात, मध्येच कुठेतरी असतो. आपण काहीतरी वेगळे आहोत ही भूमिका सदैव आपल्या डोक्यात असते. संचार आलेला आहे, वारा आलेला आहे, हवेत उडल्यासारखा भास आपल्याला होऊन जातो, आपल्याकडे वेगळं काहीतरी आलेलं आहे म्हणून. त्यानंतर आपण शोध करतो की आता पुढं काय, मग दीक्षा घ्यायची किंवा ज्ञानमाळ करायची, आरत्या घ्यायच्या आहेत का, किंवा काही इतर काही गोष्टी असतील समाजामध्ये ते आपण करण्यासाठी शोधाशोध घेत असतो. काही काळ जातो या सगळ्या गोष्टींसाठी, आपण योग्य त्या ठिकाणी मिळतो, म्हणजे आपल्याला पटतं अशा ठिकाणी आपण पोहोचतो. त्यानंतर आपण आपले मार्ग मोकळे करून घेतो. त्यानंतर सगळ्यात मोठी खटाटोप म्हणजे आता आपण गुरु करायला हवेत आणि त्या संचाराला, त्या वाऱ्याला किंवा त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करून गुरुत्वाला प्राप्त करून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण गुरु करण्यासाठी ज्ञानमाळ किंवा दीक्षा करून घेतो. ज्या त्या गुरूंच्या, महाराजांच्या, बाबांच्या, बुवांच्या पद्धतीने, गुरुवारांच्या पद्धतीने आपण ती दीक्षा, ज्ञानमाळ करून घेतो. मग त्यानंतर होतं काय? त्यानंतर आता आपली दीक्षा झालेली आहे, ज्ञानमाळ झालेली आहे, आता विषय संपला. या भ्रमामध्ये जवळजवळ 99% लोक असतात आणि असतात. पहा, तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून पहा. तुम्ही असताच की आता आपली दीक्षा झालेली आहे, आपली ज्ञानमाळ झालेली आहे आणि आता मात्र आपल्यावर शिक्कामोहर लागलेला आहे, आपल्याला काहीच होऊ शकत नाही. आणि या तंद्रीमध्ये किंवा या ह्याच्यामध्ये, ओघामध्ये आधी जी कार्यक्रम आधी होणारी धावपळ असेल, नंतर त्या दरम्यान होणारी धावपळ असेल किंवा आपला वाढलेला व्याप, ह्या सगळ्यांमुळे आपण आपल्या जे मेन कार्य असतं ना त्याच्यावरती विरजण टाकतो, पांघरून घालतो, लक्षच देत नाही. ते म्हणजे काय, तर आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेला मंत्र, जो मंत्र आपल्याला दिलेला असतो आपल्या गुरूंनी, तर त्या मंत्राला उजळणी करणं गरजेचं असतं. तो मंत्र मिळालाय म्हणल्यानंतर आपल्याकडं मेन शस्त्र मिळालं असतं. गुरूंनी आयुष्यभर जी त्यांची जमापुंजी केलेली असते, जी काही त्यांची ताकद असते, जे काही त्यांचं संचित असतं, जे पुण्य असतं, ते आपल्या हातात देऊन टाकलेलं असतं ज्ञानमाळेच्या वेळेस, दीक्षेच्या वेळेस. आणि मग आपण ती जमापुंजी, ती ताकद, जे शस्त्र हातात घेतल्यानंतर एखाद्या लॉकरमध्ये, गुप्त ठिकाणी किंवा बंदिस्त ठेवायचं नसतं. त्याला उजळणी म्हणजे रोज त्याला धार लावायची असते. ठीक आहे, इतकं महत्वाचा असतो तो गुरुमंत्र किंवा इतकी ताकद असते त्याच्यामध्ये
पुढं तुम्ही जाऊन तुमच्या वाऱ्याला, तुमच्याकडे असलेल्या संचाराला, तुमच्याकडे असलेल्या आध्यात्मिक पॉवरला आणखी पॉवर करण्यासाठी तुम्ही त्या मंत्राचा जाप करणं खूप महत्वाचं असतो. मला सांगा, किती लोक गेनमाळ झाल्यानंतर, दीक्षा झाल्यानंतर त्या मंत्राचा जाप करतात? खूप तर खूप गुरु आज्ञेनुसार 1 महिना विचारतात सगळे, किती दिवस करायचा हा जाप, किती दिवस आपण श्वास घेतो मला सांगा. मरेपर्यंत घेतो, मरेपर्यंत जेवण करतो की नाही, मरेपर्यंत प्रत्येक गरजा, प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात, गरजेच्या असतात का? तर त्या गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत जगण्यासाठी. पण गुरुमंत्र हा फक्त जगण्यापुरताच नाही, तर मेल्याही नंतर, म्हणजे आपण या जमिनीवरती, या भूतलावरती अस्तित्वात नसतानाही गरजेचा आहे. तिथं घेऊन जातो तो आपल्याला. सगळ्या गोष्टीतनं तो मुक्त करतो आपल्याला. सगळ्या ब्रह्मज्ञानाचा गूढ म्हणजे आपला गुरुमंत्र असतो. परमेश्वराचं साक्षात, आपल्या गुरूंचं, परब्रह्म रूपाचं साक्षात्कार हा गुरुमंत्र आपल्याला घडवतो. आणि आपण काय करतो, काहींना तो आठवतच नाही. काहींचं म्हणणं असतं की त्या अवस्थेत आम्ही बेभान होतो, आमच्या लक्षात आलाच नाही. परत गुरूंना मागितला तर गरज वाटली नाही, कारण आता गुरु कुठं जाणार आहेत. गुरूंनी काही गोष्टी सांगितल्यात तेवढ्याच करायच्या, त्याच्यानंतर करायच्या नाहीत. आणि मंत्र हा महिना, 2 महिने, 1.25 महिने, 6 महिने, वर्षभर करायचा नसतो. तर अजन्म मरेपर्यंत, श्वासात श्वास असेपर्यंत आहे त्या अवस्थेत, आहे तसा कुठंही गुरुमंत्र वाचात यायला हवा. काही नियम असतात, त्या पद्धतीने साधना करायला हवेत. त्याचा जाप झाला पाहिजे, तो मंत्र सिद्ध झाला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याकडील असलेल्या ताकदी, वारी, संचार, आध्यात्मिक शक्ती, पावर, ज्ञान हे कधीही संकुचित पावत नाही, लयास जात नाही, संपत नाही, गायब होत नाही. तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं तर मग पहा काय आणि कुठं चुकतंय. सगळ्यात मोठं गुड मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही चुकता, तुम्ही गुरुमंत्रांचा जाप करत नाही, साधना करत नाही, त्या दिव्य आणि भव्य अनुभूतीला टाळता. उलट नंतर तुम्हाला त्याच्यावरचा आवड कमी होऊन जाते. आवड कमी नाही झाली पाहिजे, सराव झालं पाहिजे, सातत्य झालं पाहिजे, सतत ही क्रिया तुमच्या हातून घडली पाहिजे. कारण खूप महत्वाचा आहे का तो तुमचा गुरुमंत्र. गुरुमंत्र आयुष्यातील सर्व गोष्टींचा कारक आहे, महत्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर बघा किती आणि कसा आणि कुठे कधी करायचा हे ज्याचे त्याचे गुरु तुम्हाला सांगत असतील, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गुरुमंत्राची साधना करायची असते. अतिशय महत्वपूर्ण हा तुम्हाला दिलेला गुरुमंत्र असतो. गुरुमंत्राच्या सतत जापाने होणारे अनुभव, परमेश्वराचे साक्षात्कार, गुरुकृपेची प्राप्ती होऊन जाते, आयुष्याला गतीही मिळते आणि तुमच्याकडे असलेली शक्ती, संचार ह्या दिवसेंदिवस वाढत राहतात, मात्र कमी होतात. तर किती महत्वाचा आहे जो तुम्हाला गुरुमंत्र दिला जातो, हा विसरायचा नसतो. लक्षात नसेल तर गुरुंकडनं मागून घ्यायचा आहे. ठीक आहे, गुरूंनी दिलेला भ्र देखील काम करतो. त्या शब्दात खूप ताकद असते. फक्त तुम्ही पॉलिश द्यायचं काम करायचं असतं, चकाकी आणण्याचं काम करायचं असतं, उजळवण्याचं कार्य तुम्ही करायचं असतं. आणि खरंच हे कार्य प्रामाणिकपणे, श्रद्धेने, मनापासून करा, भक्तीने करा, विश्वासाने करा. नक्कीच तुमच्याकडील शक्ती कुठेही जाणार नाही. पहा बंधू आणि भगिनींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. तुम्हाला जर आध्यात्मिक काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर माझा नंबर व्हिडिओच्या खाली दिलेला आहे. प्रश्न कमेंटमध्ये विचारू शकता, कॉल मेसेज करू शकता. जय आदिशक्ती आदेश.